नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इथं ही जाहिरात निघालेली असून रिक्रुटमेंट जी आहे ती डिप्लोमा ट्रेनी, त्याचप्रमाणे ज्युनियर ऑफिसर ट्रेनी आणि ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी सर्व्हे यांच्याकरता ही जाहिरात निघालेली आहे. या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे त्या अधिकृत जाहिरातीमध्ये जवळपास 600च्या वरती या ज्या जाहिराती आहेत, जागा ज्या आहेत त्या जागा या जाहिरातीमध्ये दाखवलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की डी-टी-ई डिप्लोमा ट्रेनी इंजिनियर, त्यानंतर डी-टी-सी, त्याचप्रमाणे डी-टी-एस, जे-ओ-टी अशा वेगवेगळ्या पदांकरता ही जाहिरात निघालेली असून आपल्याला त्याकरता बघा, आपल्याला जे डी-टी-ई हे जे पद आहे याच्याकरता फुल टाइम रेग्युलर 3 इयर डिप्लोमा इन रिलेव्हंट डिसिप्लिन मध्ये असणं गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला बघा, डी-टी-सी याच्यासाठी फुल टाइम 3 इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, त्याशिवाय डी-टी-एस हे जे पद आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा इन सर्व्हे इंजिनिअरिंग और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इन्स्टिट्यूट हॅव्हिंग मिनिमम 70% मार्क. आपल्याला इथे कमीत कमी 70% मार्क्स पाहिजेत. ह्याच्यामध्ये बघा, जे काही डी-टी-एस पद आहे याच्याकरता बघा, हायर टेक्निकल एज्युकेशन लाईक बीई बीटेक ईटीसी विदाउट डिप्लोमा इज नॉट अलाउड. म्हणजे इथे बीई बीटेक हे डिप्लोमा आपल्याला अलाउड असलं म्हणजे असेल किंवा किंवा तरी जरी तुम्ही डिप्लोमा करून बीई बीटेक केला असेल तर इथं अलाउड नाहीये. आपल्याला प्लेन फक्त डिप्लोमा जे आहे ते कॅन्डिडेट चालणार आहेत. त्याच्यामध्ये बघा, जेओटी पोस्ट जे आहे तिथं इंटर सीए किंवा इंटर सीएमए याच्याकरता कॅन्डिडेट विथ पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सीए सीएमए और इक्विव्हॅलेंट हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन शॅल नॉट बी अलाउड टू अप्लाय द व्हॅलिड किंवा सेड पोस्ट. तुम्हाला इंटर सीए किंवा इंटर सीएमए पाहिजे. जेटीटी हे जे आहे त्याच्याकरता बघा, फुल टाइम रेग्युलर 2 इयर ITI सर्वेअर हे तुम्हाला क्वालिफिकेशन पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, ऍट द टाइम ऑफ ऍप्लिकेशन किंवा जॉईनिंग कॅन्डिडेट शुड नॉट पजेसेस एनी बीटेक, बीई, एमटेक, एमई विथ और विदाउट डिप्लोमा ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टनुसार आपल्याला इथं वेतन सुद्धा दिलेलं आहे. एज लिमिट जे दिलेलं आहे ते 27 इयर्स ॲज ऑन द डेट ऑफ 11 मे 2026. आता पोस्ट जे आहेत डीटीसी त्यानंतर जेओटी, तर याच्याकरता जे पेमेंट आहे तर सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी प्लेस्ड इन द स्केल ऑफ 24,000 रुपये तुम्हाला बेसिक प्लस HRA प्लस 12% बेसिक पे मंथ ऑन ट्रेनिंग पिरियड पाहिजे. आणि सक्सेसफुल कम्प्लिशन ट्रेनिंग विल बी ऍब्झॉर्ड ॲज अ ज्युनियर इंजिनियर. याचं जे पेमेंट असणार आहे ते 12.7 तुम्हाला कम्प्लीट झाल्यानंतर. याशिवाय आपल्याला जर सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड सुद्धा इथं असणार आहे. आणि याच्याकरता आपल्याला जे काही बॉन्ड्स असतील त्याच्याही रक्कम इथं दिलेल्या आहेत. ऍप्लिकेशन फी जी असणार आहे ती बघा, डीटीई, डीटीसी, डीटीएस आणि जेओटी या पोस्ट करता 300 रुपये फी असेल. आणि फॉर द पोस्ट ऑफ जेटीटी सर्वे याच्याकरता 200 रुपये तुम्हाला फी इथं असणार आहे. याशिवाय जे काही अप्पर एज लिमिट आहे ते कॅटेगरी वाईज चेंज आहे. कॅटेगरी वाईज आणि विक्टिम ऑफ राईट्स आणि एक सर्व्हिसमॅन करता हे सुद्धा रूल आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात. याशिवाय आपल्याला सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती रिटर्न टेस्ट होईल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि त्याला 100% वेटेज असेल. याशिवाय आपल्याला ही जी रिक्रुटमेंट आहे तर याच्याकरता आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला powergrid.in या वेबसाईटवरती, जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर करिअर सिलेक्शन नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्हाला टॅब ओपन होईल. त्याच्यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पोझिशनच्या रिक्रुटमेंट ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट याच्यावरती क्लिक करून आपल्याला अप्लाय म्हणायचं आहे. तसेच काही डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला इथं अपलोड करायचं आहेत. याशिवाय आपल्याला महत्वाची जी डेट आहे त्या महत्वाच्या डेटवरती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जाहिरात मोठी आहे त्यामुळं काही गोष्टी मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. इथं तुम्हाला 11/5/2026 जे आहे ते 11/5/2026 रोजीपर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये अधिकृत जाहिरात जी आहे ती पॉवर ग्रिडच्या वेबसाईटवरती आहे. तिथून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.